नमस्कार मित्रांनो, मी गौरव साळुंखे आणि आपण पाहत आहात आदर्श प्राईम टीव्ही. बात जो जिंदगी बदलते. मित्रांनो, आज आपण आदर्श प्राईम टीव्हीमध्ये प्राईम बिझनेस ही सिरीज सुरू करत आहोत. या सिरीजमध्ये आपण प्रत्येक व्यवसायाची सविस्तर माहिती घेणार आहोत. व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे कागदपत्रे, व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी रक्कम, त्याचबरोबर त्या व्यवसायामध्ये ज्या आवश्यक स्किल्स आहेत त्या आणि त्या व्यवसायाला उपलब्ध असलेले मार्केट, त्या व्यवसायामध्ये यशस्वी झालेल्या उद्योजकांच्या यशस्वी उद्योजक गाथा या समजा आपण अभ्यासणार आहोत. तर चला सुरू करूया. आज पहिला व्यवसाय, भाजीपाला विक्री व्यवसाय. हा व्यवसाय जर तुम्हाला सुरू करायचा असेल तर माझ्याकडून सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा. कारण कोणताही व्यवसाय हा छोटा नसतो किंवा मोठा नसतो. तुम्ही तो व्यवसाय तुमच्या कार्यक्षमतेने कोणत्या स्तरावर नेता त्यावरून त्याचे स्वरूप ठरते. तर चला भाजीपाला विक्री व्यवसायाबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. जर तुम्हाला भाजीपाला विक्री व्यवसाय सुरू करायचा असेल तर लागणारे लागत म्हणजे तुमच्याकडे 500 रुपये देखील असतील तर तुम्ही तिथून सुरू करू शकता. आणि त्याहीपेक्षा तुमच्याकडे बजेट असेल तर उत्तमच. मग तुम्ही एका प्रोफेशनल लेवलने भाजीपाला विक्री व्यवसाय सुरू करू शकता. परंतु आपण जाणून घेऊया, 500 रुपये जरी तुमच्याकडे असेल तर तुम्ही मार्केटमधून तो भाजीपाला खरेदी करा आणि तुमच्या गल्लीत, तुमच्या एरियामध्ये तुम्ही तो भाजीपाला विक्री करायला सुरुवात करा. उत्तम असा नफा मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. जर तुम्ही यामध्ये पूर्ण क्षमतेने काम करणार असाल तर त्यामध्ये तुम्ही मग सेंद्रिय पद्धतीचा भाजीपाला खरेदी करून विक्री करा. यामध्ये खूप मोठा स्कोप आहे. जर तुम्हाला तो मार्केटमध्ये लगेच उपलब्ध होणार नाही, मग तुम्ही शेतकऱ्यांसोबत संपर्क साधा. शेती तुमच्याकडे असेल तर उत्तमच, जर नसेल तर तुम्ही इतर शेतकऱ्यांशी संपर्क साधा. त्यांना योग्य मोबदला देऊन त्यांच्याकडून सेंद्रिय भाजीपाला पिकवून घ्या आणि तो विका. त्याचे डिजिटल मार्केटिंग करा. त्यामुळे काय होईल, तुम्ही भाजीपाला खरंच सेंद्रिय पद्धतीने पिकवतात का हे तुम्ही तुमच्या कस्टमरला दाखवून देतात आणि त्यांची विश्वासार्हता वाढेल आणि तो तुम्हाला योग्य तो मोबदला द्यायला कधीही तयार असतील. कारण आजकाल शुद्ध आणि प्युअर अन्न खाणं फार गरजेचं आहे आणि ते मिळत नाही. प्रत्येक अन्नात भाजीपाला, फळ असो, कोणतेही अन्न असो, त्यामध्ये रासायनिक खते, औषधांचाच वापर करून ते पिकवले जाते. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम फार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात आणि आजकाल समाजामध्ये याचे ज्ञान आलेले आहे. त्यामुळे सर्वजण सेंद्रिय भाजीपाला, फळे वगैरे ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळत आहेत. त्यामुळे जर तुम्ही ही संधी ओळखली तर तुम्ही या व्यवसायामध्ये तुमचे नाव सोनेरी अक्षराने रेखाटू शकता. कारण भाजीपाला विक्री व्यवसाय असो की अन्नासंबंधित कोणताही व्यवसाय असो, मग तो शेती व्यवसाय हे देखील असेल तर त्यांचा गोल्डन पिरियड सुरू होत आहे. त्यामुळे सांगतो, भाजीपाला विक्री व्यवसाय खूप उत्तम असा व्यवसाय आहे. फक्त तुम्ही त्यामध्ये कार्यक्षमतेबरोबर बुद्धिमत्ता वापरणे फार महत्त्वाचे आहे. तर चला, तर याचे आपण एक एक्झाम्पल घेऊ. जर समजा तुमच्याकडे शेत थोडेफार शेत आहे, तुम्ही भाजीपाला पिकवला आहे आणि तो तुम्ही व्यापाऱ्यांना विकण्याऐवजी थेट मार्केटला आणा. त्याची मार्केटिंग करा, डिजिटल मार्केटिंगचा उपयोग करा. डॉक्टर्स, शिक्षक असे सुशिक्षित लोक तुमचा भाजीपाला सेंद्रिय पद्धतीचा कधीही घेतील आणि जनसामान्य देखील घेईल. त्यामुळे भाजीपाला विक्री व्यवसाय तुम्ही एका छोट्या लेवलवर सुरू करून खूप मोठ्या लेवलला नेऊ शकता. जो गल्लीत सुरू केलेला व्यवसाय तो तुम्ही शहरात नव्हे तर राज्यात देखील नव्हे तर देशातसुद्धा डिजिटलायझेशनचा वापर करून नेऊ शकता. तुम्हाला भाजीपाला विक्री व्यवसाय सुरू करण्यासाठी शुभेच्छा.